नमस्कार. गांधी स्मारक निधीच्या या सगळ्या आयोजकांचं एकतर पहिल्यांदा मनापासून आभार आणि पहिल्यांदाच क्षमा मागतो की मागच्या महिन्यातच खरं तर मी यांना अपेक्षित होतं, पण तब्येत थोडीशी बिघडलेली होती आणि कुमार सप्तर्षी सरांनी मला हे पण सांगितलेलं होतं की तुम्ही या, मी तुम्हाला गवती चहा पाचतो. आणि मागच्या वेळची त्यांनी आठवण पण सांगितलेली होती की असंच मागे एक त्यांचे प्रमुख पाहुणे नाना पाटेकर यांचासुद्धा असाच एक प्रसंग झालेला होता आणि मग त्यांच्या गवती चहानं त्यांना कशी तरतरी आली आणि मग पुढचा भाषणाचा सगळा कार्यक्रम कसा सुंदर झाला वगैरे. खरं तर एका शहरात असतो तर त्यांच्या हातचा गवती चहा प्यायची मलाही संधी मिळाली असती, पण मुंबईमध्ये असल्यामुळं येऊ शकलो नाही आणि त्याच्याबद्दल खरं तर सुरुवातीलाच पहिल्यांदा खूप खेद व्यक्त करतो. आता एकतर 2 वक्ते बोलून गेलेले आहेत. दुपारी 1 ते 4ची वेळ तुम्ही ठेवलेली आहे. जेवणं सगळ्यांची झालेली आहेत आणि हॉल पण AC आहे. त्यामुळं माझी खूप मोठी परीक्षा घ्यायचं बहुधा आयोजकांनी ठरवलेलं आहे. पण पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या या 1 ते 4 वेळेमध्ये तुम्हाला काहीतरी माध्यमांच्याबद्दलचं मला ऐकवायचं आहे, जे तुम्हाला खरोखर जागं करेल असं आहे. त्यामुळं तुम्ही ते ऐकून घ्यावं ही पहिल्यांदा एकतर विनंती. व्याख्यान चांगलं झालं तर पाचतील ते. नाही, हे आपल्या व्याख्यानातलं आवडलं मला की आपल्याकडं थेट संवाद असतो, म्हणजे असं काही दरी नाही आहे. व्यासपीठ आणि प्रेक्षकांच्या मध्ये ही दरी नसलीच पाहिजे, आपण सगळे एकच आहोत. तर मागच्या महिन्यातला विषय आपला वेगळा होता, पण दरम्यानच्या काळात असं काही घडून गेलेलं आहे की आपल्याला माध्यमांच्याबद्दलच बोलावं लागेल. कारण पहलगामचा हल्ला झाला, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर पार पडलं आणि त्याच्यामध्ये भारतीय माध्यमांनी ज्या पद्धतीचा उथळपणा दाखवला त्याची अगदी जगभरामध्ये चर्चा झाली. आणि हे अशा पद्धतीचं वर्तन माध्यमं ज्या पद्धतीनं करतायत ते लोकशाहीसाठी खूप घातक आहे आणि त्याची चिंता आता सगळेच व्यक्त करू लागलेत, लोकांना पण ते कळू लागलेलं आहे. आपला विषय आहे माध्यमांचा उन्माद आणि नवराष्ट्रवाद. खरं तर माध्यमं आणि उन्माद याचा संबंध यायला नाही पाहिजे. म्हणजे माध्यमांचं काम बेसिक काय आहे तर ते आहे माहिती देणं. नंतर जेव्हा उदारीकरण झालं, मग आपल्याकडं TV न्यूज चॅनल्स यायला लागले, तेव्हा माहितीसोबत मनोरंजनात्मक पद्धतीनं माहिती द्या असा पण एक ट्रेंड यायला लागला की आपल्या प्रेक्षकांना ते आवडतं, आपल्याकडं प्रेक्षक राहिले पाहिजेत म्हणून थोडीशी बातमीला थोडीशी एक चटपटीत करण्याची सवय जी आहे ती सगळ्या माध्यमांना लागायला लागली. तिथपर्यंत पण ठीक होतं की ते मनोरंजन मिसळून माहिती आपल्याला देत होते. नंतर मग काही माध्यमं जी आहेत ती आता प्रचार करू लागली एका ठराविक पक्षाचा, एका ठराविक विचारसरणीचा. आणि हे घातक आहे, प्रचंड घातक आहे. हे लोकांना आता कळू लागतंय. तोवरच आता माध्यमं उन्माद पण करू लागलेली आहेत आणि हे प्रचंड देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे की त्यांचं बेसिक काम विसरून त्याच्या पलीकडच्या त्यांनी गोष्टी त्यांच्या व्यवसायासाठी केल्या तर आपण एक वेळ समजू शकतो. मनोरंजनात्मक दृष्ट्या माहिती देत आहेत त्याच्यासाठी समजा काही इतर त्यांच्या तत्वांशी ते तडजोड करत असतील, पण आता त्याच्या पुढं जाऊन जर ही माध्यमं उन्मादी बनत असतील आणि राष्ट्रवादाच्या भ्रामक कल्पना जनतेमध्ये रुजवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ती ही माध्यमं करतायत. आणि म्हणून माध्यमांचा हा जो उन्माद आहे तो खूप धोकादायक आहे. म्हणजे आत्ता या ऑपरेशन सिंदूरच्या वेळी तुम्ही बघितलं असेल की माध्यमांच्या स्टुडिओमध्ये जवळपास असं युद्ध छेडलेलं होतं. काहींनी पाकिस्तानच्या कराची बंदरावरती हल्ला केलेला होता, काहींनी इस्लामाबाद ताब्यात घेतलेलं होतं. त्याच्यानंतर बऱ्याच अशा काही सगळ्या बातम्या चालल्या. आणि त्याच्यानंतर अवघ्या 87 तासामध्ये जेव्हा हे ऑपरेशन किंवा ही युद्धाची जी काही परिस्थिती होती ती निवळली, त्याच्यानंतर मात्र मग हा माध्यमांचा सगळा भ्रमनिरास झाल्याप्रमाणे मग सगळे आपापल्या न्यूज चॅनलमध्ये थोडेसे थंडावले. पण या संपूर्ण काळामध्ये जे चित्र दिसलं सगळ्याच म्हणजे याच्यामध्ये कुणीही अपवाद नाही आहे, सगळ्या माध्यमांच्यामध्ये एक जणू स्पर्धा सुरू होती. आणि धक्कादायक हे आहे की आपल्या देशाचे CDS अनिल चौहान यांना हे सांगावं लागलं की या संपूर्ण ऑपरेशनच्या काळामध्ये
भारतीय लष्कराचा 15% वेळ जो आहे तो माध्यमांच्या या फेक न्यूज ज्या आहेत त्या कशा खोट्या आहेत हे सांगण्यामध्ये त्यांची एनर्जी गेली. म्हणजे या संपूर्ण ऑपरेशनच्या दरम्यान भारतीय लष्करानं अतिशय संयमीपणा दाखवला. एक प्रोफेशनलिझम काय असतं, एक प्रोफेशनल व्यावसायिक लष्कर काय असतं हे भारतीय लष्कराच्या या सगळ्या पत्रकार परिषदांमधून सुद्धा दिसलं आणि ज्या पद्धतीनं ते माहिती देत होते त्याच्यातून पण दिसत होतं. पण जे सगळं भारतीय लष्करानं कमावलं ते सगळं भारतीय मीडियानं गमावलं आणि त्यामुळं जगभरामध्ये भारताच्या या अशा वार्तांकनाची खूप निंदा झाली. अगदी न्यूयॉर्क टाइम्समध्ये त्याच्यावरती लेख पण छापून आले. एकीकडं आपण असं म्हणतोय म्हणजे आपली अधिकृत भूमिका काय होती की आपण पाकिस्तानच्या केवळ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करतोय, आपण त्यांच्या लष्करी तळांवरती हल्ला करत नाही आहे, पाकिस्तानच्या नागरिकांशी आपलं काही वैर नाही आहे. पण दुसरीकडे माध्यमांच्या बातम्या मात्र अशा होत्या की जणू काही आता पाकिस्तानला आपण बेचिराग करतोय आणि पाकिस्तान हाच आपला जो आहे तो पूर्णपणे आता चिरडून टाकला पाहिजे. त्यामुळं पूर्णपणे लष्कराच्या आणि माध्यमांच्या भूमिकेमध्ये ही अशी विसंगती जी आहे ती या ऑपरेशनच्या दरम्यान दिसली आणि ती आपल्याच हेतूंना किती घातक आहे हे या सगळ्यामध्ये दिसलं. आपल्या विषयाचा दुसरा भाग जो आहे तो नवराष्ट्रवाद आहे आणि हा नवराष्ट्रवाद कधीपासून सुरू झालेला आहे हे आता काही सांगायची गरज नाही आहे. जणू काही 2014 नंतरच सगळं काही घडतं आहे आणि माध्यमांच्या सुद्धा एक आवडीचा शब्द असतो की 70 साल में पहली बार. जे काही असतं ते जणू काही पहिल्यांदाच घडलेलं आहे अशा थाटामध्ये अशा आविर्भावामध्ये या सगळ्या बातम्या दिल्या जातात. आणि या नवराष्ट्रवादी लोकांची जी लक्षणं असतात ती पण सहज ओळखू येतील अशा पद्धतीची असतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती असा नाहक अभिमान बाळगायचा, गुजरात मॉडेलचं कौतुक करायचं, पण त्यांना राहायला मात्र पुणे आणि बेंगळुरूसारख्या छान वस्तीमध्ये आवडतं. आणि पाकिस्तान आणि इस्लाम याच्यातला फरक किंवा मुस्लिम याच्यातला फरक त्यांना कळत नाही. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला पाकिस्तानशी लढायचं आहे किंवा पाकिस्तानचा द्वेष करायचा आहे, मुस्लिमांचा द्वेष करायचा नाही आहे, हे भान जे आहे ते त्यांना राहिलेलं नसतं. आणि ही अशी सगळी पिढी पोचण्याचं काम जे आहे ते एक प्रकारे या माध्यमांनी गेल्या काही वर्षामध्ये केलेलं आहे. आता जेव्हा आपण माध्यमांच्या या उन्मादी अवस्थेबद्दल बोलतोय तेव्हा हे पहिल्यांदाच घडलेलं आहे का? तर अजिबात नाही. म्हणजे याच्या आधीसुद्धा बऱ्याच घटनांमध्ये माध्यमांनी हा तळ जो आहे तो गाठलेला होता. म्हणजे तुम्ही आठवून बघा, दिल्लीतलं शेतकरी आंदोलन असेल, कोविडचं आंदोलन, कोविडची सगळी महामारी, कोविडच्या महामारीमध्ये इतक्या चुकीच्या बातम्या माध्यमांनी चालवल्या. त्याच्यानंतर सुरुवातीला तो दिल्लीतला जो तबलिगी समाज होता, तबलिगी, त्यांच्यामुळेच जणू कोरोना आलेला आहे अशा आविर्भावामध्ये सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या दिल्या गेलेल्या होत्या. राम मंदिराच्या उद्घाटनाचं कव्हरेज, अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्यावेळी भारतीय माध्यमांनी आपली उथळपणा जो आहे तो कुठल्या लेवलला नेऊन ठेवलेला आहे हे लक्षात आलेलं होतं. म्हणजे दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाच्या वेळी तर मला आठवतं आहे की तिथं कॅमेऱ्याचा बूम तुम्ही जेव्हा घेऊन जायचा न्यूज चॅनलचा तेव्हा तो तुम्ही जाहीरपणे घेऊन जाऊ शकाल अशी स्थिती नव्हती. कारण इतका त्या सगळ्या शेतकऱ्यांच्यामध्ये रोष होता की आम्ही इतक्या तळमळीनं दिल्लीतल्या रस्त्यांवरती आलेलो आहोत, इतक्या कडाक्याच्या थंडी ऊन वाऱ्याची पर्वा न करता आम्ही इथं बसलेलो आहोत आणि आमच्याबद्दल इतक्या चुकीच्या बातम्या ज्या आहेत त्या चालवल्या जात आहेत. त्यामुळं प्रचंड रोष त्यांचा या सगळ्या मुख्य माध्यमांच्यावरती होता. हे सगळं आंदोलन जे आहे ते जनतेपर्यंत पोहोचवलं असेल कुणी तर ते केवळ डिजिटल माध्यमांनी. आणि याच डिजिटल माध्यमांची ही ताकद आहे की ज्यामुळं या पॅरलल मीडियाच्या इतक्या मोठ्या अजेंड्यानंतर सुद्धा सरकारला अजूनही या माध्यमाची भीती वाटते. डिजिटल माध्यमावरती सुद्धा आता जे प्रश्न विचारले जात आहेत, जे कोणी लोक निडरपणे उभे आहेत, आपल्या नोकरीची पर्वा न करत व्यवस्थेला प्रश्न विचारत आहेत, त्यांनासुद्धा संपवण्यासाठी सरकार अजूनही सावध आहे. आणि जे आता एक नवीन विधेयक येणार आहे डिजिटल सगळ्या ब्रॉडकास्ट रेग्युलेशन बिलचं, तर त्याच माध्यमातनं हा सुद्धा आवाज त्यांना संपवायचा आहे. म्हणजे आता केवळ ही एकमेव स्पेस राहिलेली आहे डिजिटल माध्यमांची की जिथं सरकारला प्रश्न विचारले जात आहेत पण तिथं
म्हणजे तिथंसुद्धा घाला घालण्याची तयारी जी आहे ती सरकारनं सुरू केलेली आहे. शेतकरी आंदोलन झालं, कोविड झालं, राम मंदिराचं कव्हरेज झालं आणि आता ऑपरेशन सिंदूरच्या वेळी जो सगळा उन्माद भारतीय माध्यमांनी दाखवला, या उन्मादामध्ये जर स्वतः लष्कर प्रमुख हे सांगत असतील, स्वतः CDS हे सांगत असतील की आमची एनर्जी जी आहे ती इतकी केवळ म्हणजे लष्करी ऑपरेशनमध्ये न जाता भारतीय माध्यमांच्या या सगळ्या खोट्या बातम्या म्हणजे त्याला निस्तारण्यात गेली, तर आपल्या माध्यमांनी सगळा ताळतंत्र जणू काही सोडून दिलेला आहे, अशा पद्धतीनं या बातम्या ज्या आहेत त्या दिल्या गेलेल्या होत्या. आणि या संपूर्ण याच्यामध्ये एक दिसलं की सरकारचं काय चाललेलं होतं. तर या काळामध्ये जी माध्यमं इतक्या उघडपणे खोट्या बातम्या देत होती, ज्यांच्या न्यूज चॅनलमधून पाकिस्तान विरोधी अगदी सगळा ज्वर जो आहे युद्धाचा तो भडकलेला होता, त्यांना कुठलाही प्रश्न विचारला गेलेला नाही आहे, त्यांच्याबद्दल कुठलीही नोटीस आलेली नाही आहे. पण याच काळामध्ये अशाच आणीबाणीच्या परिस्थितीचा फायदा घेत द वायरसारखं एखादं वेब पोर्टल असेल की जे स्वतंत्र निष्पक्षपणे सरकारच्या विरोधी बातम्या देत असतात, व्यवस्थेच्या विरोधातल्या बातम्या देत असतात, त्यांचं वेब पोर्टल बंद करण्याचं काम याच काळामध्ये झालं. याच काळामध्ये 4PM सारखं एक यूट्यूब चॅनल आहे जे उत्तर प्रदेश आणि तिथल्या सगळ्या बेल्टमध्ये बरंचसं लोकप्रिय आहे, ते अचानक बंद करण्यात आलं. ते याच अशाच पद्धतीच्या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेत जणू काही ते जे लोक माहिती सांगतायत ती देशासाठी घातक आहे, देशविरोधी आहे, हे सांगत त्यांच्यावरती ही कारवाई केली गेली. एकीकडं अशा संस्थांच्यावरती कारवाई होती आहे, पण जिथं उघडपणे दिसतंय की या माध्यमांनी खोट्या बातम्या चालवल्या होत्या, अगदी कराची बंदर ताब्यात घेण्यापासून ते अगदी इस्लामाबादपर्यंत यांचे रणगाडे पोहोचलेले होते, त्यांच्यावरती मात्र कुठलीही कारवाई या सगळ्यामध्ये झालेली नाही. आणि त्यामुळं प्रश्न हा पडतो की ही अशी माध्यमं जी आहेत ती सरकारलाच हवी आहेत, याच माध्यमांच्या मधून आपला प्रचार जो आहे तो त्यांना चालू ठेवायचा आहे, आणि म्हणून कदाचित इतकी मोकळीक जी आहे ती या सगळ्या मुख्य माध्यमांना या संपूर्ण काळामध्ये मिळत गेलेली आहे. खरं तर म्हणजे मला विशेष वाटलं की जे एका प्रतिष्ठित इंग्रजी चॅनलचं मी त्या काळामध्ये वार्तांकन बघत होतो, तर अचानकपणे न्यूज अँकर असा चेकाळून सांगतोय की भारतीय लष्करानं आता कराचीवरती हमला केला, आणि त्यावेळी तिथं उपस्थित असलेले जे माजी लष्करी अधिकारी आहेत ते त्याच्यामध्ये अजून भर घालतायत आणि ते अत्यानंदानं तिथं टाळ्या वाजवत आहेत आणि मग अजून पाकिस्तानबद्दल द्वेषपूर्ण बोलत आहेत. म्हणजे मला कमाल वाटते की या लोकांना आपण तज्ज्ञ म्हणून बोलावतो, त्यांना संपूर्ण लष्करी व्यवस्थेची माहिती आहे, किमान त्यांनी तरी संयम बाळगायला हरकत नाही आहे. समजा TRPच्या लढाईमध्ये प्रेशर आहे म्हणून जर समजा न्यूज अँकर असं काही करत असेल, तर त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी तरी त्याच्याबद्दलचं एक थोडंसं भान बाळगायला पाहिजे. त्यांना तितकी त्या व्यवस्थेची, तितकी त्या यंत्रणेची माहिती असते, म्हणून तर ते तज्ज्ञ असतात. पण ते लोकसुद्धा या सगळ्यामध्ये एक प्रकारे टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करत होते आणि पुढं जाऊन पाकिस्तानविरोधी अधिक द्वेषानं बोलताना दिसत होते. त्यामुळं हे नेमकं चाललंय काय आणि हे करण्याची गरज काय आहे, हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. आणि या सगळ्या काळातले पाकिस्तानच्या विरोधातले हॅशटॅग हा प्रकार आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की एखादी गोष्ट जेव्हा सोशल मीडियावरती ट्रेंड करायची आहे, तेव्हा एक काहीतरी आपल्याला मोहीम म्हणून चालवायची आहे, त्यावेळी एक कॅप्शन किंवा एखादं घोषवाक्य तयार करून त्याद्वारे सगळी मोहीम चालवली जाते. तर हे भारत आणि पाकिस्तानमधलं जेव्हा हे ऑपरेशन सिंदूर चालू होतं, त्या काळामध्ये न्यूज चॅनलचे हॅशटॅग काय होते, तर ते डिस्ट्रॉय पाकिस्तान, पाकिस्तान बर्बाद करा, अशा पद्धतीचे सगळे हॅशटॅग होते. आपल्याकडं सुद्धा मराठी माध्यमामध्ये तुम्ही बघितलं असेल अनेकदा की सहजपणे अगदी की पाकडे किंवा पाकड्यांच्यावरती हल्ला, पाकड्यांना धडा शिकवा, अशी भाषा जी आहे ती आता वापरायला जायला लागली. म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होतो त्या काळात माझी अशी धारणा होती की हा पाकडे वगैरे शब्द जो आहे तो इतक्या उघडपणे जाहीरपणे फक्त सामनामध्येच येतो, पण आता ते पण राहिलेलं नाही आहे. म्हणजे आपली जी मुख्य माध्यमं आहेत ती इतक्या उघडपणे खरं तर हे काम करायला लागलेली आहेत. आणि त्यांना हे कळत नाही आहे का, म्हणजे
आपलं वैर जे आहे ते त्या देशाच्या नागरिकांशी नाही आहे, त्या देशाच्या विरोधात अशी जनभावना तयार करून आपलं काही भलं होणार नाही किंवा त्यांच्याकडं बघून आपला विकास होणार नाही आहे. खरं तर या ऑपरेशन सिंदूरमधलं सगळ्यात मोठं अपयश काय असेल तर भारत आणि पाकिस्तान या 2 देशांची बरोबरी आता व्हायला लागलेली आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प इतक्या वेळा भारत आणि पाकिस्तानमध्ये आपण शस्त्रसंधी केली हे जाहीरपणे सांगतायत. एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 10-12 वेळा त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याकडं अजूनही एकही निषेधाचा शब्द जो आहे तो जाहीरपणे आलेला नाही आहे. आणि सगळ्यात त्याच्यातली धोकादायक गोष्ट ही आहे की भारत आणि पाकिस्तान या 2 देशांची नावं जी आहेत ती अशी जोडीनं घेतली जात आहेत. आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या अनेक दशकांमधलं प्रमुख लक्ष हे होतं की आपण भारत आणि पाकिस्तान वेगळे आहोत हे दाखवण्याचं. म्हणजे जेव्हापासून बिल क्लिंटन अध्यक्ष होते तेव्हापासून एक प्रथा भारताच्या प्रयत्नानंतर आपण सुरू करायला चालू केली होती की जेव्हा बाहेरचे कोणी राष्ट्राध्यक्ष देशामध्ये येतील तेव्हा त्यांनी पाठोपाठ पाकिस्तानला व्हिजिट करू नये. म्हणजे भारत आणि पाकिस्तान जणू एकच आहेत, त्यांची नीती धोरणं एकच आहेत, अशा थाटामध्ये भारत झालं की परत पाकिस्तान पण उरकून घ्यायचं, अशा पद्धतीनं राष्ट्रप्रमुखांनी दौरे करू नयेत यासाठी आपला प्रयत्न होता. आणि बिल क्लिंटन यांच्यानंतरच्या बऱ्याच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी ते पाळलेलं होतं. पण आता डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीनं सांगतायत त्याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तान ही नावं जी आहेत ती अशी समान पातळीवरती घेतली जात आहेत. आणि ज्या पाकिस्ताननं हा इतका मोठा म्हणजे दहशतवादाचा पुरस्कृत असलेला देश आहे, ज्या पाकिस्तानमध्ये 2011मध्ये एबटाबादमध्ये ओसामा बिन लादेनचा खात्मा झाला, त्याच पाकिस्तानला इतकी ढळढळीत मदतसुद्धा सढळपणे होताना आपण बघतो की गेल्या महिनाभरामध्ये अशा अनेक गोष्टी झाल्या. आणि आपली माध्यमं याच्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते विचारणं विसरून गेलेली आहेत. आपल्या माध्यमांचे प्रश्न कोणासाठी राखीव असतात तर ते विरोधकांच्यासाठी. म्हणजे भाजपच्या खरं तर IT सेलचे किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा जितका मोदींचा प्रचार करत नसतील तितकं पुढे जाऊन भारतीय माध्यमं जी आहेत ती त्यांच्यासाठी प्रचार करताना दिसतात. विरोधकांना जेव्हा अंगावर घ्यायची वेळ येते तेव्हा एक वेळ भाजपचे नेते कमी पडतील, पण तुम्ही TV चॅनलच्या अनेक डिबेट्स बघा की तिथं ज्या पद्धतीनं स्वतः अँकर किंवा कधीकधी त्यांचे काही इतर गेस्ट असतात हे अशा पद्धतीनं डिफेंड करतात की ते म्हणजे भाजपचे आहेत की एका स्वतंत्र संस्थेचे कोणी आहेत हा प्रश्न पडावा अशा पद्धतीनं हे सगळं चालू आहे. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे जर आपण असं एक गृहीत धरा की समजा आपण कराची बंदर ताब्यात घेतलं असतं किंवा इस्लामाबादवरती भारतीय झेंडा फडकला असता तर हे काय म्हणजे न्यूज चॅनलच्या स्टुडिओमधून जाहीर झालं असतं का की कुठला तरी एखादा न्यूज चॅनलचा अँकर सांगतोय आणि मग आपल्याला कळतंय. आणि ज्या छोट्या मोठ्या गोष्टींचं क्रेडिट घेण्याची सवय आपल्या पंतप्रधानांना लागलेली आहे ती गोष्ट ते स्वतः जाहीर करतील का कोणा न्यूज चॅनलच्या स्टुडिओमधनंही होणार आहे. आणि केवळ 87 तासांच्या त्या ऑपरेशनमध्ये जर आपल्या माध्यमांना हा इतका सगळा त्याचा म्हणजे हे जडला असेल तर 1971च्या युद्धाच्या वेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमं जर असती तर काय झालं असतं. म्हणजे केवळ इकडून तिकडून ड्रोन फेकले गेले ते पण सीमा न ओलांडता सगळं ऑपरेशन झालेलं होतं. त्याच्यातलं प्रत्येक अपडेट जे आहे ते येत होतं. पण तरीसुद्धा जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये माध्यमं चेकाळून गेलेली होती तर मला वाटतं 1971ला जर इलेक्ट्रॉनिक मीडिया असता तर हे सगळे अँकर आपल्याला झोंबी झाल्यासारखे दिसले असते. कारण इतकं मोठं जे आहे ते ऑपरेशन पार पडूनसुद्धा त्यावेळी त्याची इतकी जाहिरात आणि प्रसिद्धी जी आहे ती झालेली नव्हती. आणि याच्या आधी बऱ्याच पंतप्रधानांच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या लष्करी मोहिमा ऑपरेशन पार पडलेल्या आहेत, पण कुठलाही पंतप्रधान लष्कराची वर्दी घालून असा राजकीय सभेमध्ये आणि प्रचारामध्ये उतरताना दिसलं नव्हतं जे या काळामध्ये होते. आणि त्यामुळं हे खूप धोकादायक आहे आणि याला कुठं ना कुठंतरी सगळी माध्यमं जी आहेत ती खूप जबाबदार आहेत. म्हणजे माध्यमांचा अतिरेकीपणा आपल्या देशासाठी किती घातक ठरावा तर एका न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये एक रिटायर्ड मेजर गौरव आर्या त्यांचं नाव आहे, ते जेव्हा तिथं डिस्कशन करत होते ते डिस्कशन करत असताना त्यांनी इराणबद्दल इतक्या वाईट शब्दामध्ये तिथं सगळं विश्लेषण केलं की त्याची दखल जी आहे ती इराणनं
त्यांच्या दूतावासाच्या मार्फत घेतली आणि त्याच्यानंतर भारत सरकारला अधिकृतपणे आपला निषेध जो आहे तो कळवला. खरं तर अशा पद्धतीच्या मोहिमेमध्ये म्हणजे सगळ्यात यशस्वी धोरण काय असतं की त्या राष्ट्राला एकटं पाडणं, पाकिस्तानला एकटं पाडणं हे आपलं प्रमुख टार्गेट असलं पाहिजे. आणि जे जे देश आपल्यासोबत येतील त्यांना आपल्यासोबत ठेवणं ही त्या परराष्ट्र धोरणाची खरी कसोटी असते. पण इथं न्यूज चॅनलच्या स्टुडिओमधून असं काही बोललं जातं आहे की ज्यामुळं देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा काही अडचणी सुरुवात होते, अडचणी निर्माण होत आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते भारत सरकारला अधिकृतपणे द्यावं लागतं. युद्धाच्या काळामध्ये भारत सरकारला पत्रक काढून सांगावं लागलं की तुमच्या न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये सायरन वाजवू नका. म्हणजे इतकी साधी गोष्ट आहे की सायरन वाजवून तुम्ही बातम्या देताय, त्याच्यातनं जो गोंधळ निर्माण होतो, एक नाहक भीतीचं वातावरण तयार होतं, काही फारसं घडलेलं नसताना म्हणजे फार अगदी सीमेवरती सगळं बेचिराग झालेलं आहे अशी काहीतरी लोकांना स्थिती वाटू शकते. तर त्यासाठी इतकी किमान काळजीसुद्धा आपली माध्यमं जी आहेत ती या काळामध्ये घेत नव्हती. आणि म्हणजे हे किती हास्यास्पद आहे की एखाद्या चॅनलला, एखाद्या प्रतिष्ठित माध्यम संस्थेला हे भारत सरकारनं पत्रक काढून सांगावं लागतं की ते सायरन जे आहेत तेवढे न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये वाजवू नका. ही आपण आपल्या माध्यमांची अवस्था जी आहे ती करून ठेवलेली आहे. अगदी काल परवाचंच उदाहरण आहे, तुमच्याही कानावरती बऱ्याच लोकांच्या आलं असेल की भारत हा जपानला मागे टाकून 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था बनलेला आहे. बऱ्याच लोकांनी ही बातमी ऐकली पण असेल. आता त्याच्यातली गंमत ही आहे की ज्या लोकांना ही एक बेसिक त्याची प्रक्रिया माहिती नसते की असं काही एखाद्या देशाचा नंबर जो आहे तो कोणीतरी माणूस अनाऊन्स करत नाही किंवा भाषणामध्ये सांगत नाही आहे की आता जपान मागे गेला आहे आणि भारत पुढे आलेला आहे, असं ते नसतं. अशा सगळ्या आर्थिक गोष्टींमध्ये आकडे, अहवाल याचं खूप महत्त्व असतं. IMFचा एक रिपोर्ट येतो एप्रिल महिन्यामध्ये असतो तो, आणि त्या अहवालामध्ये हे सगळं रँकिंग जे आहे ते त्याच्यामध्ये प्रदर्शित होत असतं. तर त्याच्या आधारे हे रँकिंग ठरत असतं. पण आपल्या नीती आयोगाचे CEO भाषणामध्ये असं बिनदिक्कतपणे सांगून गेले, खरं तर त्या रिपोर्टनुसार असं नजीकच्या काळामध्ये होईल असं वर्तवलेलं होतं, पण त्यांनी बिनदिक्कतपणे दावा केला आणि कदाचित देशाच्या पंतप्रधानांकडून त्यांनी पण हा गुण घेतला असेल की आकड्यांच्यामध्ये फारसं न पडता जे आपल्याला वाटतंय ते रेटून द्यायचं, आकड्यांमध्ये काही फार प्रश्न आपल्याला विचारले जाणार नाहीत, हा बहुधा त्यांचाही समज असावा. म्हणून त्यांनी ही गोष्ट व्हायच्या आधी सांगून टाकली आणि आपल्या माध्यमांनी ती लगेच खरी मानून पण टाकली. म्हणजे ज्या अर्थविषयक सगळ्या रिपोर्टिंग करणाऱ्या माध्यमांना जर या गोष्टीची माहिती नसेल तर मग तुमच्यापर्यंत माहिती खरी कशी पोहोचणार, हा याच्यातला सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. आणि म्हणून बातमीची सुरुवात किंवा या सगळ्या अजेंड्याची सुरुवात नेमकी कुठून कशी होती आणि तो तुमच्यापर्यंत कसा फिल्टर येऊन पोहोचतोय हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. कारण हे जोपर्यंत लक्षात तुम्ही घेणार नाही तोपर्यंत माध्यमांची ही स्थिती जी आहे किंवा त्यांनासुद्धा प्रश्न जे आहे ते कोणी विचारू शकणार नाही. आता जेव्हा आपण माध्यमं म्हणतोय तेव्हा हा माध्यमांचा पसारा देशातला किती मोठा आहे हे सुद्धा पहिल्यांदा नीट लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपल्याला अशी एक सवय लागली आहे की माध्यमांच्या बद्दल बोलताना आपण लगेचच म्हणजे समीक्षा करायला लागतो आणि फार नकारात्मक टीकेच्या स्वरामध्ये अनेकदा बोलतो. पण ते बोलण्याच्या आधी हा मुळात पसारा किती मोठा आहे, भारतीय माध्यमांचा इतिहास नेमका काय आहे, त्याची सुरुवात कधीपासून झालेली आहे हे सुद्धा आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि आत्ताच्या या घडीला देशामध्ये जवळपास 1,40,000 नोंदणीकृत दैनिकं आणि मासिकं उपलब्ध आहेत. देशात जवळपास 900च्या आसपास सॅटेलाईट TV चॅनल्स आहेत आणि त्यातले निम्मे हे न्यूज चॅनल्स आहेत. सोबतच शेकड्यांनी आकाशवाणी किंवा रेडिओचे चॅनल्स आहेत, पण सरकारी बातमी देण्याचा अधिकार जो आहे तो केवळ ऑल इंडिया रेडिओला आहे. वेब पोर्टलचं जाळं तर इतकं मोठं आहे की म्हणजे त्याचा निश्चित आकडा अजूनही सरकारकडे पण उपलब्ध नाही आहे. कारण गल्लीबोळामध्ये असे अनेक वेगवेगळे वेब पोर्टल्स पण निघालेले आहेत. ज्यावेळी याच्या संदर्भातलं एक विधेयक येईल कदाचित त्याच्यानंतर एक अधिकृतपणे त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती सरकारकडे उपलब्ध होऊ शकेल. पण या सगळ्या पसाऱ्यामध्ये आत्ता देशामध्ये जवळपास
83 कोटी जनता जी आहे ती इंटरनेटचा वापर करते. आपल्या देशाचे जवळपास 60 ते 70% लोक जे आहेत ते आता इंटरनेटचा वापर करू लागलेले आहेत. आणि हा जुलै 2022च्या आसपासचा आकडा आहे. कदाचित आत्तापर्यंत ही स्थिती जी आहे ती आणखीन वाढली असेल. इंटरनेट worldStats.com यांचा जो अहवाल आहे त्याच्यानुसार चीननंतरचे सर्वाधिक युजर जे आहेत ते भारतामध्ये आहेत. आणि याच्यामध्ये काय सर्वाधिक वापरलं जातं तर फेसबुक. कारण शहरी ग्रामीण अशा सगळ्या भागामध्ये फेसबुक पोचलेलं आहे. ट्विटर अजूनही बऱ्याचशा सेलिब्रिटी लोकांच्यापर्यंत मर्यादित आहे. काही जर्नलिस्ट किंवा काही VIP नेते हे ट्विटरचा वापर करतात. पण या सगळ्या पसाऱ्यामध्ये म्हणजे बघा इतके 1,40,000 जवळपास पब्लिकेशन्स रोज उपलब्ध आहेत. 900 चॅनल्स आहेत, त्याच्यातले 350 प्रायव्हेट न्यूज चॅनल्स आहेत. याच्यानंतरसुद्धा सरकारला प्रश्नांची भीती वाटते आणि म्हणून ते आता डिजिटल माध्यमामध्ये जे लोक प्रश्न विचारत आहेत त्यांच्या पाठीशी लागलेले आहेत. आणि या सगळ्या आत्ता मी ज्या सगळ्या संस्थांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये रोज म्हणजे जे सरकार सांगतं आहे त्याच गोष्टी छापून येत आहेत. तुम्ही जर एखादं न्यूज चॅनल लावलं तर प्रत्येक न्यूज चॅनलवरती तुम्हाला समानच गोष्टी दिसतात, समानच अजेंडा दिसतोय. म्हणजे न्यूज चॅनलमधला फरक करता येणं हे सुद्धा दिवसेंदिवस अवघड झालेलं आहे. सगळे न्यूज चॅनल जर केवळ जे सरकारला हवं आहे तेच सांगणार असतील तर त्याच्यातला फरक जो आहे तो नेमका दिसणार कसा, लोकांना वेगळं काय दिसणार, हा पण एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि जेव्हा आपण हे म्हणतो की हे का व्हायला लागलेलं आहे तर याचं कारण हे आहे की माध्यमांच्या ज्या चाव्या आहेत त्या बड्या उद्योग समूहांच्या हातामध्ये जायला लागलेल्या आहेत. डिसेंबर 2022 हा दिवस जो आहे तो भारताच्या TV इतिहासातला अत्यंत निर्णायक दिवस आहे. कारण या दिवशी NDTV नावाचं एक तोपर्यंत निष्पक्ष असलेलं एक न्यूज चॅनल हे त्यावेळी जे आशियात जगातले 3ऱ्या क्रमांकाचे श्रीमंत होते, आशियातले सर्वाधिक श्रीमंत गौतम अदानी यांनी आपला शेअर जो आहे तो जवळपास 26% 52% वाढवत याची मालकी जी आहे ती आपल्या हातामध्ये घेतली. आणि ही जी मुवमेंट आहे ही त्या दृष्टीनं खूप निर्णायक आहे. त्याच्या आधी पण हे सुरू झालेलं होतंच. म्हणजे बहुतांश न्यूज चॅनल जे आहेत ते त्याच्या आधी अंबानींच्या हातामध्ये गेल्याचं आपल्याला माहिती आहे. नेटवर्क 18 आणि इतर अनेक ज्या इंग्लिश पब्लिकेशन्स आहेत त्याचे मालक हे अंबानी आहेत. आणि जर एकमेव न्यूज चॅनल की जिथं काही ना काहीतरी प्रश्नचिन्ह विचारलं जातं आहे, काहीतरी सरकारला प्रश्न विचारले जात आहेत, ते सुद्धा जर अदानींच्या हातामध्ये येणार असेल तर मग देशामध्ये तुम्हाला प्रश्न नकोच आहेत का? तुम्हाला कुणीही उलटा प्रश्न विचारायचा नाहीच का? पत्रकार परिषद घेणं तर तुम्ही सोडून दिलेलं आहेच, पण न्यूज चॅनलला जितकी मोकळीक आणि स्वातंत्र्य असतं त्याचा पण जर त्रास होऊ लागला असेल सत्ताधीशांना तर हे किती घातक आहे याचा विचार करा. सोबतच 2022च्या डिसेंबरमध्ये ही घटना घडते आणि त्याच्यानंतर 3-4 महिन्यांनी मार्च 2023मध्ये क्विंट नावाचं जे वेब पोर्टल आहे ते सुद्धा अदानी ताब्यात घेतात. आता या दोन्हीतलं साम्य हे आहे की NDTV आणि क्विंट दोन्ही संस्थांच्यावरती काही महिने आधी ITच्या रेड्स पडलेल्या होत्या. चौकशी होते, त्यांना हॅरेसमेंट केली जाते आणि त्याच्यानंतर मग त्याचं टेकओव्हर जे आहे ते अदानी करतात. आता हा जो एक पॅटर्न आहे तो याच्या आधी बऱ्याच ठिकाणी दिसलेला आहे. म्हणजे मुंबई विमानतळाचं जे कॉन्ट्रॅक्ट अदानींना मिळालं त्याच्या आधीसुद्धा आधीचे जे मालक होते विमानतळाचे जे कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावरती अशाच रेड्स पडलेल्या होत्या. माध्यमांच्या बाबतीतसुद्धा आता हे व्हायला लागलेलं आहे. IT रेड्स आणि EDचा धाक दाखवून माध्यमांच्या सगळ्या संस्थांना असं खालसा केलं जातं आहे आणि ती अदानी आणि अंबानींच्या हातामध्ये सोपवली जात आहेत. त्यामुळं बरं त्याच्यातला प्रश्न हा पण आहे की हे इतके मोठे व्यावसायिक आहेत, उद्योगपती आहेत, त्यांचा इतका मोठा डोलार आहे, इतक्या हजारो कोटींचा नफा ते कमवतात, तर ज्या क्षेत्रामध्ये अजिबात नफा नाही आहे त्या माध्यमांच्या क्षेत्रामध्ये त्यांना इतका रस का वाटावा? कारण जर धंदाच करायचा आहे, पैसाच कमवायचा आहे तर बाकीचे अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत. पण तरीसुद्धा त्यांना माध्यमं का हवीशी वाटतात?
हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, की म्हणजे जो तोट्याचा व्यवसाय आहे, आत्ता जर तुम्ही बॅलन्स शीट काढून बघितल्या अनेक कंपन्यांच्या, तर न्यूज हा काही फायद्यात चालणारा व्यवसाय नाही आहे, तो तोट्यातच चालणारा व्यवसाय. पण केवळ सत्तेला ते हवं आहे, सत्तेच्या वर्तुळामध्ये जे कोणी लोक आहेत त्यांच्या फायद्याच्या अनेक गोष्टी आपण करू शकतो, ज्या त्यांना नको आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचू देऊ शकत नाही. या आणि एकमेव या कारणामुळं हे सगळे बडे उद्योगपती जे आहेत ते अशा पद्धतीनं माध्यमांचा ताबा घेत सुटलेत. म्हणजे अंबानींचा जर तुम्ही आकडा काढला तर जवळपास 75च्या आसपास न्यूज चॅनल्स आणि एकूण सगळ्या प्रायव्हेट टी व्ही चॅनल्सचे ते ओनर आहेत. आणि हे जे अशा पद्धतीनं माध्यमांच्या चाव्या ठराविकच कॉर्पोरेट लोकांच्या हातात जाणं आहे, हे या लोकशाहीसाठी खूप धोकादायक आहे. जोपर्यंत तुम्हाला या सगळ्याबद्दलची एक मीडिया लिटरसी येत नाही, आपल्यापर्यंत बातम्या जे लोक पोहोचवत आहेत ते लोक नेमके आहेत कोण, त्यांचे मालक कोण आहेत, हे जेव्हा तुम्हाला कळेल त्याच्यानंतर तुम्हाला त्या बातमी पाठीमागची काही लपलेली उद्दिष्ट जी आहेत ती कदाचित कळू शकतील आणि त्याच्यानंतरच तुम्ही सत्य काय आहे आणि असत्य काय आहे याच्यातला फरक जो आहे तो नेमकेपणानं करू शकाल. आता कुठल्याही गोष्टीमध्ये सगळ्यात पहिला हल्ला जो आहे तो म्हणजे माध्यमांच्यावरती होत असतो. शेतकरी आंदोलनाच्या वेळी पण आम्ही हे बघितलेलं होतं आणि काश्मीरमध्ये 370 हटवल्यानंतर ज्या पद्धतीची परिस्थिती झाली होती, प्रत्येकच वेळी म्हणजे काही झालं की इंटरनेट बंद करायचं, कुठल्याही पद्धतीनं वेब चॅनल्स पोर्टल जे आहेत ते चालले नाहीत पाहिजेत ही व्यवस्था करायची आणि त्याच्यानंतर मग या आपल्याला हव्या असलेल्या माध्यमांच्या त्यांच्या सगळ्या मानगुटीला धरून केवळ आपला अजेंडा रेटायचा, ही या सगळ्या सत्ताधीशांची सध्याची पद्धत जी आहे ती झालेली आहे. खरं तर अशा पद्धतीनं जेव्हा ठराविकच लोक सगळी माध्यमं ताब्यात घेत आहेत त्यावेळी हे एककेंद्रीकरण जे आहे ते किती घातक आहे. तर तुम्ही म्हणजे आता मराठीमध्ये तर किमान बहुतांश वृत्तपत्र वेगवेगळ्या भाषेतली उपलब्ध आहेत किंवा वेगवेगळ्या भागातली आहेत, काही स्थानिक आहेत. पण हिंदीमधली अवस्था तर अजून जास्त चिंतेची आहे की हिंदीमध्ये 4 प्रमुख पब्लिकेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये जागरण आहे, भास्कर आहे, हिंदुस्तान आहे आणि अमर उजाला. हिंदीचा 4 पैकी 3% जो वाचक आहे, म्हणजे 4 वाचक असतील तर त्यातले 3 यापैकीच एक वृत्तपत्र वाचत असतात, त्यांच्याकडे दुसरा पर्यायच उपलब्ध नाही आहे. आणि यातली पण जर तुम्ही विभागणी बघितली तर यातले काही मालक जे आहेत ते सत्तेच्या वळचणीला आधीच जाऊन बसलेले आहेत. त्यामुळं जो उत्तर भारतातला इतका मोठा वर्ग आहे की जो आपण ज्याला गायपट्टा म्हणतो, जो अशा धर्मांच्या राजकारणाला वाया गेलेला आहे किंवा त्याच्या आहारी गेलेला आहे, त्या वाचकावरती परिणाम करणारी ही वृत्तपत्र जी आहेत त्याच्यामध्ये विविधता नाही आहे. आणि जे आत्ता सध्या न्यूजपेपर चालवत आहेत किंवा ज्यांच्या हातामध्ये माध्यम आहेत त्यांचीच फक्त जर मोनोपॉली या क्षेत्रामध्ये असेल तर हे लोक एकदा सत्तेला विकले गेले की मग प्रेक्षकांना वेगळं काय वाचायला मिळणार आणि काय ऐकायला मिळणार याच्याबद्दल खरं तर गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे. आता आपल्याकडं जर आपण पत्रकारितेचा इतिहास बघितला तर 1780मध्ये म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी इतिहासाच्या पुस्तकामध्ये ते नाव वाचलं पण असेल. त्याच्या आधी म्हणजे बेंगॉल गॅझेट जे जेम्स हिकीनं चालू केलेलं होतं. 1780 नंतर ते आत्तापर्यंत जो देशातल्या वृत्तपत्रांचा इतिहास आहे, या वृत्तपत्रांच्या इतिहासामध्ये कुठल्याही संस्थेनं एखाद्या वृत्तपत्राला चुकीची बातमी दिली म्हणून हाताशी धरून त्याच्या संपादकाला अटक करणं याची परंपरा पहिल्या वृत्तपत्रापासून सुरू झालेली आहे. म्हणजे हे जे बेंगॉल गॅझेट नावाचं वृत्तपत्र आहे ते सुरुवातीला काय करायचं तर तेव्हा थोडीच अगदी दैनंदिन बातम्या दिल्या जायच्या. जे ब्रिटिश गव्हर्नर आणि जनरल होते त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दलची चटपटीत माहिती जी आहे ती या बेंगॉल गॅझेटमध्ये दिली जायची आणि अगदी 2 पानांचं हे वर्तमानपत्र असायचं. तर त्याच्यामध्ये सुद्धा एकदा तिथल्या एका गव्हर्नर जनरलबद्दल काहीतरी बातमी दिली म्हणून जेम्स हिकीला तुरुंगात टाकलं गेलेलं होतं. त्यामुळं अगदी पहिल्या वर्तमानपत्रापासून ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे आत्ता तुम्ही नाव ऐकलं असेल न्यूज क्लिक, त्याच्यानंतर अगदी BBC सुद्धा रेड्स BBC इंडियाच्या दिल्ली ऑफिसमध्ये पडलेल्या होत्या. हे तेव्हापासून चालत आलेलं आहे आणि इतकी भीती माध्यमांची तेव्हापासूनच
आपल्या या सत्ताधीशांना वाटत आलेली आहे. देशामध्ये 1936च्या आसपास ऑल इंडिया रेडिओ आला आणि 1959ला दूरदर्शन आलं. म्हणजे विचार करून बघा की त्या काळातले लोक किती सुखी असतील की ज्यांना केवळ रेडिओवरती बातम्या कळत होत्या. आपलं काम करत त्याच्यामध्ये कुठलाही डिस्टर्ब न होता त्यांच्या कानावरती काहीतरी पडत होतं. आता माहितीचा इतका मारा झालेला आहे आणि इतके ढिगभर न्यूज चॅनल्स झालेले आहेत. म्हणजे अगदी मराठीमध्ये सुद्धा 2007मध्ये मी या पत्रकारितेमध्ये आलो तेव्हा अगदी 2-3 न्यूज चॅनल्स होते. पण आता मराठीमध्ये सुद्धा ही संख्या जवळपास 10 ते 12च्या आसपास पोहोचलेली आहे आणि नको असलेली माहिती तुमच्यापर्यंत आदळली जाते, तुमच्यापर्यंत ती अशा पद्धतीनं पोहोचवली जाते. आणि त्यातही अनेकदा आपल्याकडं राष्ट्रीय माध्यमं हा जो एक उल्लेख आहे तो खूप भ्रामक पद्धतीनं केला जातो. म्हणजे आपली राष्ट्रीय किंवा नॅशनल मीडियाची जी व्याख्या आहे ती खूप चुकीची आहे. कारण नॅशनल मीडिया म्हणजे काय, तर त्याच्या डोळ्यासमोर खरं तर सगळा देश असला पाहिजे, सगळ्या देशाच्या बातम्या त्यांनी कव्हर केल्या पाहिजे. पण आपल्याकडं काय होतं, छत्तीसगडमध्ये एखादा नक्षली हल्ला झाला की छत्तीसगडचं नाव बातम्यांमध्ये येतं. उत्तराखंडमध्ये एखादा महापूर झाला की उत्तराखंडचं नाव आपल्याकडं बातम्यांमध्ये झळकायला लागतं. ओडिशामध्ये एखादा रेल्वे अपघात झाला की मग आपल्याला कुठेतरी ओडिशा त्या न्यूज चॅनलच्या हेडलाईनमध्ये दिसतं. मणिपूर किंवा नॉर्थ ईस्टची तर अजून वेगळी व्यथा आहे की त्यांच्यापर्यंत इतक्या सगळ्या मोठ्या घटना होऊनसुद्धा वर्षभरानं तिकडं कोणी जात नाही, तिथलं रिपोर्टिंग केलं जात नाही. मग केवळ दिल्ली आणि UP बिहार इथल्या क्राईम आणि पॉलिटिक्सच्या बातम्या म्हणजे नॅशनल मीडिया आहे का? याच्यामध्ये सगळा भारत कव्हर होतो का? याचा पण विचार जो आहे तो आपण केला पाहिजे. कारण सगळ्यांना असं वाटतं की तिथं पत्रकारिता करणारे जे लोक आहेत नॅशनल मीडियामध्ये हिंदीमध्ये ते म्हणजे कोणीतरी थोर आहेत किंवा त्यांची पत्रकारिता म्हणजे खूप अव्वल दर्जाची पत्रकारिता आहे. खरंच असं काही नसतं. म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे की ज्यावेळी आपल्या नव्या संसदेमध्ये काही युवक घुसले होते आणि ते पेपर फोडले होते ज्याच्यातनं त्यांनी तिथं धूर निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यावेळी मी त्या संसदेच्या आवारामध्ये होतो आणि मला गंमत वाटली की ते जे नळकांडे पडलेले होते ना ते नळकांडे पडल्यानंतर ते नळकांडे उचलण्यासाठी न्यूज चॅनलच्या सगळ्या प्रतिष्ठित तथाकथित अँकर्सची आणि सगळ्या रिपोर्टर्सची मारामार तिथं लागलेली होती. म्हणजे देशाच्या संसदेबाहेर हे चित्र होतं की इतकी गंभीर घटना घडलेली आहे, संसदेबद्दल घडलेली आहे, नव्या संसदेबद्दल घडलेली आहे की जिचं खूप गुणगान, त्या बिल्डिंगची खूप महती आपल्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचलेली आहे. तिच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न बाजूला सोडून ती पडलेली जी नळकांडी होती ती एकमेकांमध्ये म्हणजे अशी पकडून दाखवण्यामध्ये TV वरती या न्यूज चॅनल्सवाल्यांना इतका रस होता. आणि हे तिथं बसलेले म्हणजे संसदेच्या वार्तांकन करणाऱ्या लोकांची ही अवस्था आहे. आपल्याकडं स्थानिक पातळीवरती सुद्धा जे लोक रिपोर्टिंग करतात त्यांचीसुद्धा कदाचित नीतिमत्ता आणि त्यांची मूल्ये जी आहेत पत्रकारितेबद्दलची ती याच्यापेक्षा जास्त असतील. म्हणजे मी तर अनेकदा असं म्हणतो की अशा लोकांच्यापेक्षा सुद्धा अनेकदा स्थानिक लोकांचा संघर्ष जो आहे तो जास्त मोठा असतो आणि महत्त्वाचा असतो. मुकेश चंद्रकार एक्झॅक्टली, त्याची जी हत्या झाली छत्तीसगडमध्ये, तो जो एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात सातत्यानं तो बातम्या देत होता म्हणून त्याला अशा पद्धतीनं म्हणजे त्याला जीवाणीशी मारलं. हा जीव गमावण्याचा संघर्ष जो आहे तो या स्थानिक लेवलच्या पत्रकारांना करावा लागतो आणि म्हणून हा नॅशनल आणि हा रिजनल किंवा स्थानिक असा भेद करणं जे आहे ते खूप चुकीचं आहे. आणि जसं म्हटलं की हा स्थानिक किंवा प्रादेशिकत्वाचा जो संघर्ष आहे तो खरं तर जास्त भीषण आणि जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे त्याच्याबद्दल एक कविता जी आहे ती हिंदीतल्या एका कवीनं सुद्धा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा स्थानीयतेचा जो संघर्ष आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं उमटलेला आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की आसान है करना प्रधानमंत्री की आलोचना, आसान है करना प्रधानमंत्री की आलोचना, मुख्यमंत्री की करना उससे थोड़ा मुश्किल, विधायक की आलोचना में खतरा ज़रूर है लेकिन ग्राम प्रधान के मामले में तो पिटाई होना तय है. अमेज़न के वर्षों वनों की चिंता करना कूल है, हिमालय के ग्लेशियरों पर बहस खड़ी करना थोड़ा मेहनत का काम, बड़े पावर प्लांट का विरोध करना एक्टिविज़म तो है जिससे पैसे भी बन सकते हैं
लेकिन पास की नदी से रेत भरते हुए ट्रैक्टर की शिकायत जानलेवा है. स्थानीयता के सारे संघर्ष खतरनाक है, भले ही वे कविता में हो या जीवन में. आणि हा तो संघर्ष जो आहे तो मुकेश चंद्रकार सारख्या लोकांना करावा लागतो की जे आपल्या आजूबाजूला जे घडतंय ते चुकीचं आहे हे सांगण्यासाठी त्यांची पत्रकारिता म्हणजे स्वतःचा प्राण गमावून लोक करत आहेत. आणि त्यामुळं तिथं स्टुडिओत बसणारे जे लोक आहेत जे तुम्हाला नॅशनल मीडियामधून वार्तांकन करतायत म्हणून खूप मोठे वाटत आहेत, तर त्यांचं ते मोठेपण जे आहे ते खूप आभासी असतं. आणि मुळातच ही जी नॅशनल मीडिया नावाची जी कन्सेप्ट आहे ती अशा पद्धतीनं खूप आभासी आहे असं मला वाटतं. आता कुठल्याही सिच्युएशनमध्ये एक सातत्यानं आपल्याकडं उल्लेख जो होत असतो तो आणीबाणीचा, अघोषित आणीबाणी. आणि आता कुमार सप्तर्षी सर इथं बसलेले आहेत, त्यांच्यासमोर आणीबाणीबद्दल म्हणजे आता काय बोलणार, त्याचे सगळे तोटे त्यांनी स्वतः अनुभवलेले आहेत, ते स्वतः जेलमध्ये जाऊन आले, त्याच्याबद्दलचं पुस्तक पण त्यांनी लिहिलेलं आहे. पण मला एक त्याच्याबद्दल असं वाटतं की सर 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू झाली ही तर मोठी बातमी होतीच, पण त्याच्यानंतर ज्यावेळी 18 जानेवारी 1977ला ती उठली आणि ती त्याच पंतप्रधानांनी उठवली ही त्याच्यापेक्षा सुद्धा खूप मोठी बातमी होती. कारण शेवटी या देशामध्ये लोकशाही व्यवस्था आहे आणि त्याच लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला निवडणुकीला सामोरं जावं लागेल याचं भान त्या सत्ताधीशांना त्यावेळी ठेवावं लागलं. ही या देशाच्या लोकशाहीची ताकद आहे. त्यामुळं जर बातमीचं मूल्य बघितलं तर एका सत्ताधीशाला ती आणीबाणी इतक्या कमी काळामध्ये 21 महिन्यामध्ये ती उठवावी लागली आणि पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं लागलं, निवडणुका घ्याव्या लागल्या. निवडणुकांमध्ये पुन्हा काय व्हायचं ते झालं, जनतेनं कौल दिला, पण या निवडणुका घ्याव्या लागणं ही या देशाची आणि लोकशाहीची ताकद आहे. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की आणीबाणी लागू झाली याच्यासोबतच ती उठवावी लागली आणि निवडणुकांना सामोरं जावं लागलं, ही सुद्धा त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडं वारंवार या अघोषित आणीबाणीचा उल्लेख होत असतो, पण दुर्दैवानं या आणीबाणीबद्दल जितकं बोलायला पाहिजे तितकं बोलणारे लोक मात्र आता राहिलेले नाही आहेत. आणि ते केवळ माध्यमांमध्येच नव्हे तर अगदी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लोकांची ही अवस्था झालेली आहे. म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या वेळी या शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवण्यासाठी, दहशतवादी ठरवण्यासाठी सरकार एखादी कारवाई करतं आणि त्या कारवाईचा निषेध म्हणून जेव्हा शेतकरी रस्त्यावरती येतात, 26 जानेवारीला तो मोर्चा निघतो आणि लाल किल्ल्यापर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याचा निषेध करण्यासाठी सगळ्या खेळाडूंना, अभिनेत्यांना हाताशी धरलं जातं आणि एक टेम्पलेट देऊन त्याच नावाचे संदेश जवळपास सगळ्यांना प्रसारित करायला सांगितलं जातं. आणि एकही त्यातला खेळाडू, एकही त्याच्यातला अभिनेता असेल, कलाकार असेल, हे धाडस दाखवू शकत नाही की आम्हाला ते करायचं नाही आहे किंवा आम्ही हे करणार नाही. त्यामुळं जीवनाची सगळी क्षेत्र जी आहेत ती आपल्याच ताब्यात असली पाहिजेत, हा अट्टहास जो आहे तो सध्याच्या या सत्ताधीशांना आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीची ही सगळी दडपशाही जी आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून केली जाते. खरं तर माध्यमांच्याबद्दल बोलताना TOI म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दलचं एक पुस्तक संगीता मेनन नावाच्या TOIमध्येच काम केलेल्या पत्रकार आहेत, इंग्लिश पत्रकार, त्यांनी छापलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये खूप भारी किस्सा त्यांनी सांगितलेला होता की त्यावेळी, आता राज कपूर किती मोठे अभिनेते होते हे सांगायची काही गरज नाही आहे, तर राज कपूर यांच्या मुलीचा विवाह जेव्हा होत होता त्यावेळी त्याचा एक फोटो टाइम्सच्या छायाचित्रकारानं आणलेला होता आणि तो संपादकीय विभागामध्ये चर्चेसाठी आला की आपल्याला हा छापायचा आहे की नाही. तर त्यावेळी त्या संपादकांनी असं सांगितलं की हा काही बातमीचा विषय नाही आहे आणि तो पहिल्या पेजवरती काही छापू नका, असं म्हणून तो बाजूला ठेवला. आता त्याच टाइम्समध्ये इतक्या वर्षानंतर त्याच राज कपूर यांच्या पुढच्या पिढीच्या जेव्हा म्हणजे करीना कपूर असेल किंवा इतर कुणी यांच्या किती छोट्या छोट्या बातम्या कशा पद्धतीनं कव्हर केल्या जातात हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे तैमूर हा तर म्हणजे नॅशनल मीडियाचा आवडीचा विषय झालेला आहे, पण कधी काळी हीच माध्यमं जी आहेत त्यांना ते संपादकीय भान होतं आणि तेवढ्या
म्हणजे कणखरपणा ते दाखवू शकत होते, त्यांच्या पाठीचा कणा शाबूत होता, पण तो आज दुर्दैवानं राहिलेला नाही आहे. ही सगळी जेव्हा स्थिती मी दिल्लीतनं जवळनं बघत होतो, म्हणजे 2015 ते 2023 जवळपास 8 ते 9 वर्षांचा काळ मला दिल्लीत अनुभवायला मिळाला. आणि त्यावेळी एक गोष्ट खूप प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे मराठी मातीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जो गुण आहे की प्रत्येक गोष्टीचं आपल्याला जे एक भान असतं की किंवा त्याच्याबद्दल व्यक्त होताना आपली जी एकूणच राष्ट्रीयत्वाची जी उर्मी असते की जी आपल्याला शांत बसू देत नाही आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे चुकीच्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो, तो महाराष्ट्रीयन लोकांना बहुधा पहिल्यांदा जास्त होतो. कारण दिल्लीचं आणि महाराष्ट्राचं नातंसुद्धा तसं इतर राज्यांच्यापेक्षा जास्त गडद राहिलेलं आहे. म्हणजे अगदी इतिहास काळापासून महाराष्ट्राला कायम दिल्लीचं आकर्षण राहिलेलं आहे. आणि आत्तासुद्धा सुदैवानं म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये आपली राजकीय व्यवस्था अशी राहिलेली आहे की सरकारं कोणाची जरी आली तरी दिल्लीशी संबंध जो आहे तो राजकीय पक्षांचा कायम असतो. म्हणजे आपल्याकडं अनेकदा म्हटलं जातं की महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब ही जी 3 राज्य आहेत ती म्हणजे सगळ्या देशाच्या चळवळी आणि त्या सगळ्या सामाजिक बदलांचं नेतृत्व जे आहेत ती करत आलेली आहेत. पण त्यातही आता जर तुम्ही आत्ताचा विचार केला तर पश्चिम बंगाल आणि पंजाबचा संबंध जो आहे तसा तो दिल्लीशी थोडा आता कमी होत चालला आहे. पण महाराष्ट्राचा तो अजूनही टिकून आहे. पण कदाचित हाच महाराष्ट्राचा कणखरपणा किंवा हा स्वभाव आता अगदीच नकोसा झाला आहे. त्यामुळे आपण गेल्या 5 वर्षामध्ये बघितलं की कशा पद्धतीनं 2 पक्ष जे आहेत ते फोडले गेले आणि त्याच्याबद्दल बरंच काही आता बोलून झालेलं आहे. ते मी काही स्वतंत्रपणे बोलत नाही. मला वाटतं थोडासा वेळ आपण प्रश्नोत्तरासाठी ठेवूयात आणि त्याच्यानंतर आपण संपूयात. हो, नवराष्ट्रवाद आणि माध्यमांची थोडीशी सरमिसळ झाली. पण नाही, नवराष्ट्रवादाबद्दल तर हे आहे की म्हणजे भक्त हा जो एक संप्रदाय सध्या निर्माण झालेला आहे आणि तो भक्त कसा ओळखावा याची खरं तर त्याच्यावरती कवनं लिहिण्याची वेळ आलेली आहे. अशा पद्धतीनं त्यांचं वर्तन जे आहे ते व्हायला लागलेलं आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या माथ्यावरती अशा मांडल्या जात आहेत की जणू काही हे सगळं पहिल्यांदाच घडलेलं आहे. आणि राष्ट्रीयत्व जे आहे ते आपलं या सगळ्या गोष्टी एकत्रित सामावून घेण्यामध्ये आहे. सगळ्या राज्यांना त्या सगळ्या लोकांचा आपल्याला अभिमान आहे. विविधतेत एकता हे आपण सगळं लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. पण तरीसुद्धा वन नेशन वन इलेक्शन सारखं प्रत्येक गोष्ट ही एक झाल्यानंतरच जणू काही त्याचं राष्ट्रीयत्व सिद्ध होतं. अशा पद्धतीमध्ये हा नवीन राष्ट्रवाद जो आहे तो सगळ्या देशाला एका साच्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामध्ये अगदी संसदेमध्ये भाषण करतानाचा जो आव असतो तो आम्ही प्रत्यक्ष बघितलेला आहे की देशाचे गृहमंत्री अमित शहा ज्यावेळी पाकव्याप्त काश्मीरचा विषय येतो त्यावेळी सगळ्या समोर बसलेल्या विरोधकांना ठणकावून सांगतात की क्या बात कर रहे हो आप, पीओ के लिए तो हम जान दे देंगे. पण हाच आवेश जो आहे तो ज्यावेळी हे 87 तासांचं ऑपरेशन पार पडत होतं त्यावेळी नेमका कुठे गायब झालेला होता. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इतक्या जाहीर व्यासपीठांवरती सातत्यानं भारताचा अवमानजनक उल्लेख करतायत. म्हणजे टॅरिफबद्दल सुद्धा आणि नंतर आयफोनबद्दल सुद्धा जेव्हा ते सांगत होते की आयफोनच्या मालकांना त्यांनी हे सांगितलं आहे की जर तुम्ही भारतातली उत्पादनं म्हणजे तिथं निर्माण करणं बंद नाही केलं तर तुम्हाला 25% टॅक्स लागेल. तेव्हा ते नाव घेऊन भारताचा उल्लेख करत होते. त्यांनी टॅरिफ जो आहे तो सगळीकडे लावलेला आहे. पण अनेकदा त्यांनी भारताचं नाव घेऊन हा उल्लेख केला. आणि आत्ताच्या सगळ्या शस्त्रसंधीबद्दल सुद्धा ज्यावेळी ते बोलत आहेत वेगवेगळ्या व्यासपीठावरती तेव्हासुद्धा त्यांनी पाकिस्तानच्या नेत्यांचं सुद्धा कौतुक केलं. पाकिस्तानसुद्धा कसा मोठा देश आहे, त्यांचे नेतेसुद्धा कसे मॅच्युअर आहेत हे सुद्धा आता ते कालपासून सांगायला लागलेले आहेत. त्यामुळं याच्याबद्दल जे बोलायला पाहिजे ते तुम्ही बोलत नाही आहात. आणि त्याच्याऐवजी जे लोक या देशातल्या इतक्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सांभाळून आहेत किंवा अगदी पुरातन काळापासूनची जी सगळी आपली परंपरा आहे त्याला चिकटून आपल्या सगळ्या मूल्यांचा आदर करत आपण आपलं राष्ट्रीयत्व जपून ठेवलेलं आहे त्याच्यावरती मात्र सातत्यानं प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण केलं जातं. म्हणजे महाराष्ट्र तर या सगळ्या रचनेमध्ये खूप महत्त्वाचा आहे. कारण उत्तर भारत आणि दक्षिण भारत याची जी आता सध्या एक लढाई आहे आणि जो एक फरक दिसतो आहे दोन्ही भागांमध्ये
असं नाही आहे की दक्षिण भारतातलं सगळंच बरोबर आहे किंवा तिथं काही मागास कल्पना नाही आहे, तिथला जातीवाद काही कमी नाही आहे, तिथं पण काही इतर गोष्टी झालेल्याच आहेत. पण तरीसुद्धा शिक्षणाचा काय फरक असतो, शिक्षणामुळं तुमच्याकडं गोष्टी ज्या आहेत त्या कशा पटकन स्वीकारल्या जाऊ शकतात, याचं उदाहरण जे आहे ते आपल्याला दक्षिणेकडे बघितल्यानंतर मिळतं. खरं तर महाराष्ट्रानं कुठं बघायची पण गरज नाही आहे. महाराष्ट्राचा स्वतःचाच वारसा इतका समृद्ध आणि मोठा आहे की त्यांनी खरं तर या जो काही डिवाईड होतो आहे नॉर्थ आणि साऊथ याच्यामध्ये मध्ये उभं राहून खरं तर दोन्हीचं नेतृत्व करण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्याच्याऐवजी आत्ता आपला महाराष्ट्र जो आहे तो पूर्णपणे संभ्रमित असल्यासारखा दिसतो. कारण मी साताऱ्यासारख्या ठिकाणावरून येतो. मी आता बघितलं आहे की हे जे मध्ये मोर्चे निघालेले होते हिंदुत्ववाद्यांचे, त्याची सुरुवात कोल्हापूरपासून झालेली होती आणि त्याच्या बोर्डवरती किंवा त्यांच्या सगळ्या घोषवाक्यामध्ये सुद्धा हेच होतं की पुरोगामी नव्हे हिंदुत्ववादी कोल्हापूर. म्हणजे ज्या शाहू फुले आंबेडकरांचं आपण नाव घेत असतो किंवा जो विचार त्यांनी दिलेला आहे तो आपण विसरून आता त्याच्यावरती अशा पद्धतीची सगळी मांडणी करण्याचं धारिष्ट जे आहे ते चालू आहे आणि त्या सगळ्या चळवळींना आपण वेळीच ओळखलं पाहिजे. त्याच्याबद्दल जर सावधानता वेळीच बाळगली नाही तर मला वाटतं खूप उशीर झालेला असेल. आणि हा जो वेगळ्या पद्धतीचा एक राष्ट्रवाद आपल्या माथी मारला जातो, म्हणजे एक त्याच्याबद्दल कायम असं म्हटलं जातं, अ ट्रू पॅट्रियट ऑलवेज डिफेंड हिज कंट्री अगेन्स्ट द गव्हर्मेंट. म्हणजे स्वतःच्या जनतेला सरकारपासून वाचवणं हे कुठल्याही खऱ्या देशभक्ताचं लक्षण असतं आणि त्यामुळं व्यवस्थेला प्रश्न विचारणं म्हणजे काही देशद्रोह नसतो. अगदी काल परवा आपले भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री ज्यावेळी ऑपरेशन सिंदूरबद्दल पत्रकार परिषदेमध्ये माहिती देत होते त्यावेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये काय फरक आहे हे सांगताना सुद्धा याचंच उदाहरण दिलेलं होतं. त्यांनी हे सांगितलं की पाकिस्तानमध्ये ज्यावेळी अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या की भारतीय लष्कर आणि भारतीय सरकारला त्यांच्याच देशामध्ये क्रिटिसाइज केलं जातं आहे, हा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की कदाचित पाकिस्तानला कल्पना नसेल की खरी आणि सुदृढ लोकशाही काय असते. आपल्याच देशातल्या लोकांनी प्रश्न विचारणं हे त्यांच्यासाठी नवीन असेल, आमच्यासाठी नवीन नाही. त्यामुळं भारत आणि पाकिस्तानमधला हा फरक आहे, जो फरक आपण अभिमानानं अशा इतक्या गंभीर आणि युद्धाच्या प्रसंगी अभिमानानं मिरवतोय तो आपल्याला कायम ठेवता आला पाहिजे. आपण पाकिस्तान व्हायचं नाही आहे हे जरी आपल्याला कळलं तरी ते खूप पुरेसं आहे आणि सातत्यानं पाकिस्तानकडे बघत राहिलो तर त्यांच्या इतकी त्यांच्यासारखीच आपली प्रगती होईल. त्यांना विसरून त्यांना मागं सोडून आपण पुढंच गेलं पाहिजे आणि ते जेव्हा करायला लागू तेव्हा मला असं वाटतं की आपली वाटचाल जी आहे ती जास्त प्रगतीच्या दिशेनं सुरू होईल.